आपण पाहत आहात जत मराठी न्यूज. प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत. आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून. संपर्क कृष्णात कोळी सर. मोबाईल नंबर 9423810208 73 63 66 08 88. प्रगती विद्या मंदिर बेवनूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी. जत तालुक्यातील बेवनूर येथील महाराणी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित प्रगती विद्या मंदिर येथे सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी हिंदवी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व थोर महापुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक श्री विठ्ठल शिंदे सर होते. यावेळी संस्थेचे संचालक माननीय श्री रवींद्रनाथ शेंडगे सर, सर्व शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे संचालक श्री रवींद्रनाथ शेंडगे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे केली. सहशिक्षक श्री आबासाहेब वनमाने सर यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी वक्तृत्व शैलीतून अनेक उदाहरणे देत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. मी जिजाऊ बोलते या विषयावर कुमारी वेदिका नाईक या विद्यार्थिनीने उत्कृष्ट वेशभूषा व प्रभावी हावभावांसह सादर केलेल्या भाषणाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात श्री विठ्ठल शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करून जीवनात आदर्श निर्माण करावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मीनाक्षी गायकवाड मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक श्री सदाशिव जाधव सर यांनी केले. अशा उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात हा जयंती सोहळा यशस्वीरित्या पार पडला. ज्यांच्याकडे बघितल्यानंतर अगदी काही तर मनातून करण्याची इच्छा होते असे दुसरे महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. अशा दोन महापुरुषांच्या आज जयंती आपल्या विद्यालयामध्ये सादर करतोय. त्यानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ पुण्यामध्ये राहिल्या. त्यावेळेला लोक म्हणायचे की कसं येऊ मासाहेब, इथं तर अगदी निर्वंश होतोय आणि आम्ही जर आलो इथं तर आमचा निर्वंश होणार आहे, आम्हाला आपत्ती प्राप्ती सुद्धा होणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती त्या काळामध्ये पुण्यामध्ये होती. आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराज ज्यामध्ये एक प्रेरणा देण्याचं काम राजमाता जिजाऊने केलं. त्यावेळेला राजमाता जिजाऊनं सगळ्या परिसरातल्या लोकांना बोलवलं, त्यांना बैलजोड्या दिल्या, शेती करण्यासाठी धान्य दिलं, बियाणं दिलं आणि तुम्ही शेती पिकवायला लागा. हळूहळू पिकं परिसरामध्ये भरू लागली आणि अशा वेळेला पिकं भरू लागल्यानंतर सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातले जे रानगवे ते रानगवे पिकांचा हैदोस घालायचे. आणि हैदोस घालत असताना काही त्यातली शेतकरी जिजामातांकडे आले की अहो साहेब, पिकं तर अगदी भरायला आलेत आणि सगळे रानगवे किंवा जंगली प्राणी आहेत ते हैदोस घालतायत, त्याच्यावर काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी राजमातानं एक दौंडी पेटवली की ज्या प्राण्यांचा कोण बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. त्या प्राण्यांची शिकार करायची आणि त्याची शेपटी मात्र आम्हाला. माताचं सैन्य मुघलांच्या आरमारात खितपत पडलेलं होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता आणि अशा या परिस्थितीमध्ये सिंदखेडच्या म्हाळसाराणी आणि लखोजीराजे यांच्या पोटी आम्ही जन्माला आलो तेव्हा दारादारात रांगोळ्या काढण्यात आल्या, तोरणं लावण्यात आली, हातेवरून साखरही वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आमच्या आजूबाजूलाच सरदारांची वर्दळे, सल्ला मसलती, युद्धाचे डाव पेच, न्यायनिवाडे तर नित्याचे, हे असं होतं आमचं बालपण. त्याचबरोबर 700च्या वर मुलींची आम्ही एक फौज तयार केली होती. सकाळी सकाळी आम्ही जेव्हा रपट मारायला जायचो तेव्हा काही बायका म्हणायच्या, काही बायका कौतुक करायच्या तर काही बायका नाकही मोडायच्या. काही म्हणायच्या कसं होणार या पोरींचं. पण आम्ही निश्चय केलेला स्वतःबरोबरच दुसऱ्यांचंही रक्षण करता आलं पाहिजे. आणि आमचं असं बालपण चाललं होतं. आणि शहाजीराजे यांच्या सोबत आमचं लग्न झालं
आमच्या मनामध्ये स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली होती. आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागला होता. आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी पेढे नको होते, तर आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.